जय हिंद मित्रांनो, मी बुस्टर उमेश पाटील आज तुमच्यासाठी बुद्धिमत्तेचं सेशन घेऊन आलेलो आहे. जे आपले प्रश्नपत्रिकेतले राहिलेले प्रश्न जे आहेत ते आपण प्रश्न आज घेऊन येणार आहोत. बऱ्याच वर्षापासून बुद्धिमत्ता, गणित आणि विज्ञान हे विषय मी शिकवतो. ओके, आज आपल्याला पाहायचे आहेत की ते सराव पेपर जे आपण तुम्ही दिले असतील किंवा बघितले असतील असे प्रश्न, त्या प्रश्नाचं विश्लेषण आपण आज पाहणार आहोत. चला तर मग सगळेजण जॉईन व्हा फटाफट. आले का सगळेजण? यस. चला बघा, पहिलाच प्रश्न अतिशय पानचट पण आहे आणि अतिशय हुशार पण आहे. जर तुम्ही डोकं लावून जर अभ्यास केला, डोकं लावून जर प्रश्न सोडवला तर उत्तर पटकन येणार आहे. चल रे बापू, आला का रे? आला का रे नाना? चला, आलाय नाना, आलाय बापू, आलेला आहे. ठीक आहे, समजून घ्या. आता बघा, 5 बगळे 5 मिनिटात 5 मासे खातात, तर एक बगळा एक मासा किती वेळेत खाईल? आता हे जे प्रश्न आहेत ना मित्रांनो, हे प्रश्न मला जे NMS चे परीक्षा आहे त्या दृष्टीने हे महत्वाचे आहेत, हे लक्षात राहू द्या. त्याच पद्धतीने असं समजू नका की फक्त ह्याच परीक्षेला आहे का, ह्या परीक्षेला तर आहेच आहेत, परंतु स्कॉलरशिप असेल किंवा नवोदय असेल, है की नाही, वेगवेगळे परीक्षा आहेत ज्या स्पर्धा परीक्षा मानल्या जातात. त्या स्पर्धा परीक्षेला असे प्रश्न विचारले जातात. फार तुमच्या स्कूल लेवल पासून पार तुमच्या पोलीस भरती, तलाठी भरतीपर्यंत अशा पद्धतीचे प्रश्न जातात. अतिशय सोपा असा प्रश्न आहे, सिंपल आहे. चला सांगा रे, काय उत्तर यायला पाहिजे? 5 बगळे 5 मिनिटात, हे 5 बगळे आहेत, 5 मिनिटात आहे, 5 मासे खात आहेत. ओके, मग त्यांनी काय सांगितलंय? एक बगळा, एक बगळा एक मासा, एक मासा किती मिनिटात खाईल? बरेच पोरं काय उत्तर देतील माहितीये का? मास्तर 1 मिनिटात खाईल ना. तर हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. का? तर तेवढाच वेळ लागेल ना, तेवढाच वेळ लागेल ना आपल्याला, 5च मिनिटं लागणार आहेत ना. लक्षात घ्या, 5च मिनिटं लागणार आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक काय यायला पाहिजे? बी यायला पाहिजे. सिंपल आहे. तुम्ही 5 मुलं आहात, ठीक आहे, तुम्ही 5 मुलं आहात, तुम्ही 5 मुलं आहात. 5 मिनिटात किंवा 5 मिनिटात 5 बगळे 5 मिनिटात 5 मासे खातात. ठीक आहे, आता त्यांनी सरळ सरळ विचारलेले, समजा तुम्ही 5 मुलं आहात, 5 वडापाव खात आहेत, 5 मिनिटात खात आहेत, 5 मिनिटात, ठीक आहे, 5 मिनिटात. एकटं पोरग जरी वडापाव, एकटं पोरग एक वडापाव खायला पण 5च मिनिटं घेईल ना. असं थोडं वेगवेगळं थोडी घेणार आहे. लक्षात यायला लागले? म्हणून पर्याय क्रमांक तुमचा डी हे उत्तर बरोबर असायला पाहिजे. जम्या का नाही जम्या? 1 नंबर जम्या. ठीक आहे, आगे बढ़ते हैं, अब आगे बढ़ते हैं. अपू बघ, पुढचा प्रश्न. एका 70 मीटर लांब दोरीचे अशा प्रकारे 2 तुकडे करायचे आहेत. पहिला तुकडा हा दुसऱ्या तुकड्याच्या 2/5 लांबीचा असेल तर लहान तुकडा किती लांबीचा असेल, असा तो प्रश्न आहे. ओके, समजून घ्या. प्रश्न सर्वात पहिले समजून घेणं गरजेचं आहे. बघा, आपले भरपूर प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे, पण वेळ कमी आहे परीक्षेच्या दृष्टीने. परंतु आपण काय करणार आहोत? धावपळ करणार नाही, व्यवस्थित समजून घेणार. एखादा प्रश्न कमी समजून घेऊ, पण व्यवस्थित समजून घेणार आहे. ठीक आहे, चला बघा काय एक त्यांनी सांगितलेली आहे, 70 मीटर लांब दोरी आहे. ओके, लांबी आहे 70 मीटर. त्यांनी 2 तुकडे केलेत, त्यांनी 2 अशा प्रकारे तुकडे केलेले आहेत की पहिला तुकडा हा दुसऱ्या तुकड्याच्या, 2 तुकडे केलेले आहेत. पहिला तुकडा हा दुसऱ्या तुकड्याच्या, ठीक आहे, समजा उदाहरणार्थ हा x मानला आणि ह्या तुकड्याच्या 2/5 आहे. काय आहे? समजा हा x मानला, हा दुसरा जो तुकडा आहे ह्या x च्या 2/5 आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. सिंपल आहे ना, दोघांची जर बेरीज जर केली आपण आणि त्याला बरोबरचं चिन्हाला 70 जर टाकलं तर उत्तर निघतं ना आपलं, बरोबर की नाही? तर निघतं. बघा मग आता हा भाग आणि हा भाग एकत्र करू. हा हा पहिले घेऊ. 2x/5 अधिक x बरोबरचं चिन्ह, त्यांची लांबी आहे 70. आलं उत्तर. काय उत्तर येईल बघा मित्रांनो, 5 गुणाकारामध्ये तिरकस गुणाकार करा लागतो. एक च्या खाली एक असतो, जिसका कोई नहीं होता है उसका एक होता है, ध्यान में रखना भाई लोग. ठीक है, अब यहाँ पे हम लोग उसको सॉल्व करेंगे. आता बघा, 2x गुणाकारामध्ये 1, ओके, 2x प्लस x गुणाकारामध्ये 5, 5x आणि भागाकारामध्ये किती रे बाप्पा? 5 गुणाकारामध्ये 1 न रे बाबन्या, आहे ना. 5 बरोबरचं चिन्ह आलं 70. 70. आता हा 5 भागाकारात आहे ना दादा, उजवीकडे गेल्या कशात येईल?
गुणाकारात जाईल, भागाकारातला गुणाकारात जाईल. हे दोन्ही मिळून किती झाले? 7 1 झाले. बरोबरचं चिन्ह. 70 गुणाकारामध्ये 5. डायरेक्ट शॉर्टकट कॅल्क्युलेशन, कापाकापी करून टाकायची लगेच. 7 1 7, 7 10 70, 10 5 50. म्हणजे एकची किंमत किती आली रे? 50. तर काय रे? मीटर. मीटर 50 मीटर. तर त्यांनी प्रश्न काय विचारला रे बापू? तर लहान तुकडा विचारलेला, लहान तुकडा. दुसऱ्या तुकड्याची पण आपल्याला लांबी काढावं लागेल. दुसरा तुकडा काय आहे? दुसरा तुकडा एक्स. 2 गुणाकारामध्ये 2/5 आहे. एक्स ची व्हॅल्यू आली 50. 50 गुणाकारामध्ये 2/5. बरोबर आहे. 5 10 50, 10 2 20. उत्तर आलं 20 मीटर. उत्तर आलं 20 मीटर. पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक किती रे? सी. आता बघा, पर्यावरण पण जाऊ शकतात बरं का तुम्ही, लक्षात घ्या. पर्यावरण पण उत्तर काढू शकतात, लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. पर्यावरण जर उत्तर काढायचं ठरलं तर इथं काय करावं लागणार आहे? बघा, 20 आले ना उत्तर, त्याच्याबरोबर 20 टाकावं लागेल तुम्हाला, आहे की नाही? 20. मग काय, समजा उदाहरणार्थ पर्यावरण जायचंय तर 20 इथं टाकावं लागेल आणि मग एक्स ची व्हॅल्यू काढून मग इकडे कॅल्क्युलेशन करावं लागेल. तसंही चालेल. ओके. चला पुढचा प्रश्न बघू मग आता. चला पुढचा प्रश्न. आता बघा, हा आहे तुमचा काय रे बाप्पा? नातेसंबंध, आहे की नाही? ब्लड रिलेशन म्हणतो आपण. नवऱ्याला आदित्यचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली. ओके. ओके. नवऱ्याला आदित्यचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली. परिचय कुणाला करून देते? नवऱ्याला. कुणाचा परिचय? आदित्यचा. हा आदित्य इथं. ती काय म्हणाली की त्याच्या भावाचे वडील, काय? कुणाच्या भावाचे वडील? आदित्यच्या भावाचे वडील. लक्षात ठेवा मित्रांनो, मी जे नोटेशन वापरतो लिंगांसाठी, जर चौकोन असेल तर मी पुरुष मानतो, आणि सर्कल जर मी केलं तर स्त्री मानायचं, लक्षात ठेवा. आता बघा, भाऊ म्हणजे मी काय केलंय? मग इथं चौकोन केलेलं आहे. भाऊ म्हणजे काय केलेलं आहे? चौकोन. त्यांनी काय सांगितलंय? त्याच्या भावाचे, म्हणजे आदित्यच्या भावाचे. ठीक आहे. आदित्यच्या भावाचे वडील. ओके. आदित्यच्या भावाचे कोण झाले रे? वडील. वडील म्हणजे वरचं जनरेशन, वरची जनरेशन, हे वडील. चौकोन मध्ये वडील, पुरुष आहे म्हणून चौकोन. ठीक आहे. वडील हे माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे. हे माझ्या म्हणजे कुणाच्या? या स्त्रीच्या. या स्त्रीच्या. मी इथं लिहितो, इथं लिहितो. या स्त्रीच्या. बघा, हे माझ्या आजोबांच्या एकुलता एक मुलगा आहे. लक्षात आले? हे माझ्या आजोबांच्या एकुलता एक मुलगा आहे. ओके, हरकत नाही. बघा, तिचा आजोबा म्हणजे काय असणार आहे? वरचं जनरेशन असणार आहे. वरच्या जनरेशन म्हणजे हे आजोबा आहे. ठीक आहे. आणि हा एकुलता एक मुलगा आहे. लक्षात घ्या, हा एकुलता एक मुलगा आहे. एकुलता एक मुलगा जर असेल त्याला भाऊ असेल का रे? नाही ना. म्हणजेच ही जी स्त्री आहे, त्या स्त्रीचे जे वडील आहेत हेच ते आहेत ना, दुसरे तिसरे कोणी नसून दोन्ही व्यक्ती एकच आहेत. कारण एकुलता एक मुलगा म्हटलेला आहे. आजोबा म्हटल्यावर काय झालं? वडिलाचे वडील. वडील कोण आले? हीच व्यक्ती आली. ही दुसरी तिसरी काही नसून एकच व्यक्ती आहे. लक्षात घ्या, एकच व्यक्ती आहे. ठीक आहे. आजोबाचा एकुलता एक मुलगा आहे. ठीक आहे. काय सांगितलं? पुन्हा बघा, आदित्याच्या भावाचे वडील माझ्या आजोबाचा एकुलता एक मुलगा आहे. सिंपल आहे. याचाच अर्थ ह्या स्त्रीचे हे कोण झाले? वडील झाले. प्रश्न काय विचारला? तर त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय? त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय? सिंपल आहे ना बाबा. आदित्याचा भाऊ हा, भावाचे वडील हे, है ना, म्हणजेच आदित्यचे वडील हेच झाले ना, आणि ह्या स्त्रीचे पण वडील हेच झाले. सगळ्यांचे वडील एकच आहेत. याचा अर्थ हे तिघच्या तिघ कोण झाले? एकमेकाचे भाऊ बहीण झाले. भाऊ बहीण झाले. किंवा रे
भावंड म्हणतो आपण, काय म्हणतो, भावंडे झाले आहे ना. मग आता काय सांगितले, त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय, ती स्त्री आदित्यची कोण लागणार, तर बहीण लागणार. पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर करेक्ट आहे. सी हे त्याचं करेक्ट उत्तर आहे, लक्षात घ्या. करेक्ट आहे, व्हेरी गुड. 43चं सी उत्तर यायला पाहिजे. माझ्या चॅप्टर मध्ये मी शिकवत असताना, मी बुद्धिमत्ता शिकवत असताना माझे नोटेशन असतात, चौकोन काढला तर पुरुष, वर्तुळ काढलं तर स्त्री, लक्षात ठेवा. आणि जेव्हा असं मी दाखवतो चौकोन गुणाकारामध्ये वर्तुळ, तेव्हा हे असतंय पुरुष ए स्त्री बी यांचं दोघांचं लग्न झालेलं आहे, म्हणून गुणाकाराचं चिन्ह दाखवलं गेलं जातं. ठीक आहे. तेव्हा मी पुढे घेईल एखादा टॉपिक, त्यावेळेस तुम्हाला समजेल. ठीक आहे. चलो पुढं सरकायचं का रे, यस पुढं सरको. बघा, एका सांकेतिक भाषेत केबल हा शब्द XZYOV असेल तर त्याच सांकेतिक भाषेत किंग हा शब्द हा असेल. बघा मित्रांनो, ABCD Z पर्यंत तुमचे नंबर पाठ पाहिजे. L12 नंबर, S19 नंबर, K11 नंबर आहे ना, अशा पद्धतीने पण पाठ पाहिजे. रिव्हर्स मध्ये पण पाठ पाहिजे, X पासून A पर्यंत. लक्षात घ्या, L विचारला रिव्हर्स मधून जर विचारला तर L15 नंबरला येतो Z पासून, हे पण पाठ पाहिजे आपल्याला. आणि त्याच सोबत अजून एक आपल्याला पाठांतर असायला पाहिजे. तो पाठांतर म्हणजे ह्या प्रश्नाचं. बघा आता सिंपल आहे राजा, इथं जे आहे त्यांनी केबल त्याला सांकेतिक भाषा दिलेली आहे. बघा केबल, CABLE केबल, ठीक आहे, CABLE केबल. तिला वापरला आहे X. आता बघा, A ला वापरला आहे Z, ना B ला वापरला आहे Y, आणि O ला वापरला आहे L, E ला वापरला आहे V. ठीक आहे, हरकत नाही, वापरू द्या. कशा पद्धतीने मी समजावून सांगतो. नंतर मी जेव्हा लेक्चर घेईल ऍप मध्ये त्यावेळेस पण कसं शॉर्टकट आहे ते सांगतो. याची शॉर्टकट मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने आहे, लक्षात ठेवण्याची. बघा, ABCDEFGHIJKLM, M च्या खाली NOPQ. आता रिवर्स आहेच ना, RSTUVWXYZ. ठीक आहे. आता हे परीक्षेत लिहायची गरज नाही, कारण ज्यावेळेस मी चॅप्टर घेईल त्यावेळेस तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने त्याला पाठ करायचंय ऍप मध्ये. ठीक आहे, सिंपल आहे. सीच्या विरुद्ध कोण आहे रे बाप्पा, बघा सीच्या विरुद्ध एक्स आहे का इथं आहे. मग मी शॉर्टकट काय सांगतो पोरांना, CNX एक चॅनलचं नाव आहे. CNX म्हणजे सीच्या विरुद्ध एक्स. ठीक आहे. परत A to Z पाठ करायची गरज नाही. BY बॉय, BY बॉय, बी च्या विरुद्ध Y, बी च्या विरुद्ध Y. ठीक आहे. पुढं LO लॉयन, LO लॉयन, LO लॉयन. ठीक आहे. आणि EV इलेक्ट्रिक व्हेकल, EV इलेक्ट्रिक व्हेकल, EV इलेक्ट्रिक व्हेकल असं पाठ करायचंय. प्रश्न काय विचारलाय, किंग साठी काय वापरलं जाईल. ओके, बघा न बघता आपण पाठ करू शकाल तुम्ही, काही हरकत नाही. Aच्या विरुद्ध P यायला पाहिजे. पिक्चरचं नाव आहे PK, पिक्चरचं नाव आहे PK असं लक्षात ठेवा. I च्या विरुद्ध R आहे, इंडियन रेल्वे, IR इंडियन रेल्वे. N च्या विरुद्ध M आहे, नरेंद्र मोदी, NM नरेंद्र मोदी, NM. G च्या विरुद्ध T आहे, GST किंवा गुजरात टायटन. G च्या विरुद्ध T आहे, G च्या विरुद्ध T आहे. असं हे न बघता आपण पाठ करू शकाल तुम्ही. ठीक आहे, यस. आता बघा, चलो आता PRMT, चलो PRMT कुठे रे, पर्याय क्रमांक C. समजलं का, जम्या का नहीं जम्या, यस जम्या. ठीक है, चलो आगे जाते हैं. लाडू हा बर्फापेक्षा गोड आहे, चला लक्षात ठेवा. तुलना यस, तुलना. लाडू हा बर्फापेक्षा गोड आहे. ठीक आहे, बर्फापेक्षा गोड आहे. ओके, लाडू बर्फापेक्षा गोड आहे.
असं समजूया. हा मोठा आहे, लाडू मोठा आहे म्हणजे गोड आहे. ओके. पुढे जिलेबी बर्फापेक्षा गोड आहे. जिलेबी बर्फापेक्षा गोड आहे. यस, बर्फापेक्षा गोड आहे. ठीक आहे, हरकत नाही. तर सर्वाधिक गोड काय असेल? तर बघा, खरं जर पाहायला गेलं ना, याच्यामध्ये उत्तर काढताच येत नाही. ठीक आहे, कसं काय बघा, लाडू हा बर्फापेक्षा गोड असतो, जिलेबी बर्फापेक्षा गोड असते, दोन्ही पण बर्फापेक्षा गोड आहे, पण हे सांगितलं नाही ना त्या दोघांमध्ये गोड कोण आहे. ऍक्च्युली जर पाहायला गेलं त्याचं उत्तर सांगता येत नाही, असं त्याचं उत्तर यायला पाहिजे, परंतु इथं पर्यायामध्ये तसं काही दिलेलं नाही. आपल्याला शोध घ्यावा लागेल ना, पर्यावरणच शोध घ्यायचा म्हणल्यावर. तर मला सांगा, सर्वाधिक गोड कोण आहे? लाडू आहे आणि जिलेबी आहे. आहे का लाडू जिलेबी एकत्रित? हो आहे. लाडू आणि जिलेबी पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. समजायला लागले मी काय सांगतोय तुम्हाला? यस और नो? चलो चलो आगे बढ़ते हैं, आगे बढ़ते हैं. एका सांकेतिक भाषेत क्रिकेट हा ह्या पद्धतीने लिहिला जाईल. तर 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 हॉकी हा कसा लिहिला जाईल? सिंपल आहे मित्रांनो, इथं काय अवघड नाहीये. बघा, इथंच मी तुम्हाला क्लिअर करून टाकतो वरच. बघा, टी नंतर डी, आर नंतर एबीसीडी नुसार जर पाहिलं, एबीसीडी नुसार टी नंतर डी येतो. आर नंतर एस, आय नंतर जे, सी डी, के एल, ई एफ, टी यू. तसंच हॉकीसाठी काय असणार? एच ओ सी के ई वाय, एच आय ओ टी सी डी, के एल, ई एफ, वाय झेड, आय पी डी, एल एफ झेड. आहे का? आहे का? आय पी डी, एल एफ झेड, एल एफ झेड. पर्याय क्रमांक 4. यस. चला मित्रांनो, फार छान पद्धतीने आपण प्रश्न सोडवतोय बाळांनो, तुम्ही व्यवस्थितरित्या छान पद्धतीने सोडवतात. NMMS ची परीक्षाची जी प्रश्नपत्रिका आहे ती आपण सॉल्व्ह करत आहोत. ठीक आहे, त्यामुळं हे थोडंसं फास्ट होऊ शकतं तुमच्यासाठी. वेळेचा अभाव आहे आपल्यासाठी, आपल्याला खूप जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे दादाओ. लक्षात ठेवा, परीक्षेला आपल्याला तिथं खूप प्रेशर असतं. त्या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. हे परीक्षेत दुसऱ्याला येतं ते आपल्याला यायलाच पाहिजे. ते दुसऱ्याला येत नाही हे पण आपल्याला यायला पाहिजे, तेव्हा आपण स्कोर चांगला करू. लक्षात ठेवा. ठीक आहे, समजायलंय का रे? चलो फिर आगे बढ़ते हैं. जर माणसाला गाढव म्हटले, हा अतिशय पानसट प्रकारचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, हा अतिशय पानसट प्रकारचा प्रश्न आहे. काय बघा, काय बघा, जर माणसाला गाढव म्हटले, ठीक आहे, हरकत नाही. गाढवाला कुत्रा म्हटले, ठीक आहे, कुत्र्याला मांजर म्हटले, तर सर्वात बुद्धिमान कोण आहे? आता जर ऍक्च्युअल मध्ये जर पाहिलं, जगामध्ये सर्वात बुद्धिमान प्राणी कोणाला मानलं जातं रे? सर्वात बुद्धिमान प्राणी मानवाला मानलं जातं. मानव किंवा माणूस, मानव किंवा माणूस. पण पण आता ही सांकेतिक भाषा आहे ना, सांकेतिक भाषा आहे ना, ही सांकेतिक भाषा तुम्हाला काय सांगते? हे सांगते की मनुष्याला म्हणजे माणसाला काय म्हटलं गेलेलं आहे? गाढव म्हटलं गेलेलं आहे. म्हणजेच आपलं उत्तर यायला पाहिजे, सर्वात बुद्धिमान प्राणी कोण आहे? ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने गाढव आहे. पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. समजायला मी काय बोलतोय? हो, समजायलंय. चलो बघा, एटीएम गुरुच्या माध्यमातून आपण ह्या प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत. लक्षात ठेवा, एटीएम गुरुच्या माध्यमातून. त्याच माध्यमातून आपल्याला तुमचं हे देणं राहतं की तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करणं आणि पोस्ट काढणं. पोस्ट म्हणजेच काय? तुमच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवणं थोडक्यात. ठीक आहे, यस. आता बघा, एका सांकेतिक भाषेत इंडिया या शब्दासाठी JOE JB हा शब्द वापरतात. काय वापरतात? JOE JB हा शब्द वापरतात. चालेल, काय मग बघा, आता आय नंतर पुन्हा एकदा हे आलं रे, एन नंतर काय आलं रे? ओ आलं रे, डी नंतर काय आलं रे? ई आलं, आय नंतर जे, ए नंतर बी, असं आपल्याला तिथं बघायला भेटतंय. यस, समजलं? तसंच मग याचं काय यायला पाहिजे? फ्रान्स.
एफ नंतर, आर नंतर, ए नंतर, एन नंतर, सी नंतर, ई नंतर. आपण एबीसीडी म्हणा लागल ना तुम्हाला, एबीसीडी ई एफ जी, एफ नंतर जी, ओके जी, आर नंतर एस, ए नंतर बी. फक्त जीएसबी आहे का चेक करून घ्यायचं कुठं? अरे बापरे, सगळीकडेच आहे. जीएसबी 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 सगळं चेक करावं लागेल आपल्याला पुढे. ठीक आहे. यस. एन नंतर ओ, सी नंतर डी, ई नंतर एफ, ओ डी एफ. ओ डी एफ कुठं दिसतंय रे? हो, ओ डी एफ. पर्याय क्रमांक 4 करेक्ट आन्सर. पर्याय क्रमांक 4 करेक्ट आन्सर. जम्या का नाही जम्या रे दादा? जमायलाच पाहिजे, जमवाच लागेल आपल्याला. बघा, टेन्शन घ्यायचं काम नाही, आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करणं गरजेचं आहे, हे लक्षात. प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. पुढे रिटायरमेंट हा शब्द एका सांकेतिक भाषेत, ठीक आहे, TNEMERITR हा शब्द असा लिहितात, तर त्याच भाषेत व्हॉलंटियर हा शब्द कैसे लिखेगा रे बाबा? हा बघा मित्रांनो, रिटायरमेंट असा शब्द लगेच समजतो आपल्याला. इथं रिटायरमेंटचं स्पेलिंग आहे, पण कसं आहे? उलट दिसतंय का? चेक करा. रिटायरमेंट बघा, RETIREMENT. हो आहे ना, आहे ना. म्हणजे जो शब्द त्यांनी दिलेला आहे तो उलटा करायचा आहे आणि उत्तर द्यायचं आहे. उत्तर द्यायचं आहे. बघा आता मग तसंच व्हॉलंटियर REET, REET आलं, कॅन्सल करा, कॅन्सल करा, कॅन्सल करा, कॅन्सल. REET हे इथंच कॅन्सल झालं, कारण टी आलंच नाही ना. आपल्याला उत्तर तसंच पाहिजे ना, बरोबर? ह्या 3 पैकी असायला पाहिजे, BCD पैकी. पुढे NULO, NULO म्हणजे हे पण 2 कॅन्सल झाले, 2 कॅन्सल झाले, ठीक आहे नाही. पर्याय क्रमांक बी पर करेक्ट यायला पाहिजे. तरी पण आपण चेक करून बघू, ठीक आहे नाही. तरी पण आपण चेक, आपल्याकडे वेळ आहे नाही, प्रॅक्टिस करतोय आपण, परीक्षेत चेक करायची गरज नाही. REET NULOV आलं लक्षात? व्हॉलंटियर. व्हॉलंटियर 49 प्रश्नाचं उत्तर. आगे बढ़ेंगे अभी. जर ए म्हणजे बी, बी म्हणजे सी, सी म्हणजे डी, तर कॅबला काय हा शब्द वापरला जाईल? म्हणजे पुढचा शब्द आहे राजा, पुढचा शब्द वापरायचा, बाकी काहीच नाही ना. पुढचा शब्द वापरायचा आहे. तर बघा पुढचा शब्द, सी नंतर डी, ए नंतर बी, टी नंतर सी, डीबीसी. डीबीसी कुठं दिसतोय रे? दिसतोय ना, इथं डीबीसी दिसतोय, डीबीसी इथं दिसतोय. अतिशय सोपे असे प्रश्न आहेत, अतिशय अवघड पण आहेत असं काही नाहीये, फक्त सोपेच आहेत. काही अतिशय सोपे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचे उत्तर आपले चुकायलाच नको, चुकायलाच नको. देखो भाई लोग, अगर तुम यहाँ पे गलती कर देंगे तो दूसरा वाला बाजी मार के लेके जाएगा, और हम लोगों को बाजी पलटनी आती है, हारनी नहीं आती, ध्यान में रखना. तुम लोग क्या हो? तुम लोग खतरनाक गॅमलर हो. गॅमलर कळतं का तुम्हाला? गॅमलर. चला पुढचा प्रश्न. गटातील विसंगत घटक ओळखा. लोखंड, पारा, तांबे, तांब्याला इथं टिंब पाहिजे, तांबे आहे टिंब पण ते त्याच्यात गेले, ते इथंच देऊ आपण. जस्त काय असायला पाहिजे रे? सांगा. 51चं उत्तर कमेंट करा मला लवकर, फट 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 कमेंट करा रे. काय उत्तर असायला पाहिजे? बोलो बोलो, टेल टेल. असं बघा, उत्तर देताना काय लिहायचं तुम्ही? उत्तर देताना लिहायचं बघा सर, 51 आहे, 51चं हे उत्तर आहे, असं तुम्ही उत्तर द्यायचं मला. 51 आहे, 51चं उत्तर आहे. सांगा रे. चला मला बघू द्या, चेक करू द्या की बाबा तुमचं बरोबर चालू आहे का. मी कॅमेरा चेक करतो, ठीक आहे, बरोबर चालू आहे ना रे? काय रे 51चं बी आलं का बरं? बी का बरं? प्रश्न तुम्हाला विचारतो मी, प्रश्न तुम्हाला विचारतो मी, बी का बरं आलं? सांगा, बोला, बी का बरं आहे? पारा,
काय सांगा. लोखंड का नाही, तांबे का नाही, जस्त का नाही? ठीक आहे, हा विज्ञानाचा प्रश्न आहे. विज्ञानाच्या त्या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. काही लोक इथं कन्फ्युज होणार आहे. हा प्रश्न कन्फ्युजिंग करणार आहे, लक्षात ठेवा. कसं काय कन्फ्युजिंग करणार आहे ते पण मी सांगणार आहे. त्याच्या अगोदर मला सांगा, तुमचं उत्तर जे आहे त्या उत्तराचं तुम्ही बी हे उत्तर का सांगितलेलं आहे? बोला. काय म्हणतोय? पारा. ओके, हो पारा बरोबर आहे रे. का उत्तर देताय तुम्ही पारा? बोला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अंगता सुरवसे. व्हेरी गुड. बरोबर उत्तर दिलेलं आहे. का? जर आपण त्यांची स्थिती जर पाहिली, स्थिती, लोखंड स्थायू स्थितीत आहे, तांबे स्थायू स्थितीत आहे, जास्त स्थायू स्थितीत आहे, सामान्य तापमानाला, सामान्य तापमानाला. पण पारा हा लिक्विड फॉर्म मध्ये बघायला भेटतो. द्रव, द्रव म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? द्रव. लक्षात ठेवा, द्रव हे उत्तर असायला पाहिजे. सॉरी, पारा हे उत्तर असायला पाहिजे. त्याचं विश्लेषण सांगायचं झालं, द्रव आहे. काही लोक म्हणतील सर लोखंड घ्या ना, लोखंड गंजतं ना. पण लोखंड गंजतं म्हणजे खराब होतंय. तसं जर पाहायला गेलं तर तांबे पण खराब होत आहे ना, आहे की नाही? पण इथं जर त्यांचे आपण भौतिक गुणधर्म जर पाहिले, फिजिकल प्रॉपर्टीज, मी तुम्हाला हे सांगतो की लोखंड, पारा, तांबे, जस्त मध्ये पारा हे थोडं वेगळं आहे. ठीक आहे, यस. पुढे सरकायचं, यस. पुढे आहे सोने दागिने. सोन्याचं काय बनतं रे? एकदम पानसट प्रश्न आहे. सोन्याचं काय बनतं? दागिना बनतो. ओके. लाकडाचं काय बनतं? सर लाकडाचं तर बऱ्याच गोष्टी बनतात बघा. लाकडाची फळी बनती, लाकडाचं कपाट बनतं, लाकडाची होडी बनती, लाकडाचं लय मोठं बनतंय सर. अरे बाबा, पण लाकडाचं हे दागिने बनलेत ना, दागिने बनले ना. एक एक वस्तू थोडी बनली, ती दागिने बनलेत. दागिने म्हणजेच काय झालं? एक वस्तू नाही आहे. तसंच फर्निचर जे आहे हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. काय उत्तर आहे? फर्निचर. फर्निचर पासून काय? फर्निचर म्हणजे काय? फळी पण असू शकेल, कपाट पण असू शकेल, खुर्ची असू शकेल, काय पण असू शकेल. म्हणून उत्तर यायला पाहिजे फर्निचर. मोस्ट करेक्ट उत्तर कोणतं आहे? मोस्ट करेक्ट म्हणणार मास्तर लाकडापासून तर सगळं बनतंय, पण मोस्ट करेक्ट उत्तर कोणतं आहे? फर्निचर. ठीक आहे, फर्निचर. पुढचा प्रश्न. राजाला प्रधान म्हटले, प्रधानाला सैनिक म्हटले, सैनिकाला हुजऱ्या म्हटले. शेवटचा बघा, असे प्रश्न आहेत ना दादा, वाचायचेच नाही, डायरेक्ट शेवटच्या प्रश्नावर यायचं. काय म्हणले? तर रणभूमीवर लढण्यासाठी कोण जाईल? सांगा. रणभूमीवर लढण्यासाठी नॉर्मली कोण जातं रे? कोण जातं? सैनिक जातात. तर तसं तर राजा बी जातो, प्रधान बी जातो. पण आपण काय म्हणतो? अरे रणभूमीवर सैनिक लढण्यासाठी जातात, बरोबर आहे, लक्षात आहे, असं म्हणतो. मग सैनिक जे आहे त्या सैनिकाला काय म्हटलं गेलेलं आहे? सैनिकाला हुजऱ्या म्हटलं गेलेलं आहे. मग आपण उत्तर देणार आहोत आपल्या ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने हुजऱ्या. हुजऱ्या. पर्याय क्रमांक बी. प्रधान नाही येणार रे, प्रधान नाही. पर्याय क्रमांक बी हे उत्तर यायला पाहिजे, हुजऱ्या. समजलं? चलो नेक्स्ट क्वेश्चन. आयात, दंडगोल, त्रिकोण, क्वेश्चन मार्क. चला सांगा बरं काय उत्तर यायला पाहिजे याचं? आयात, दंडगोल, त्रिकोण, क्वेश्चन मार्क. बघा, आयात जो आहे, आयाताची जर मी घडी केली, आयाताची जर घडी केली, आयाताची जर घडी केली, त्याला असा फोल्ड केला इकडे, असा फोल्ड करून असा केला, काय तयार होतोय? दंडगोल तयार होतोय. लक्षात आहे? त्रिकोणाची जर घडी केली, त्रिकोणाची अशी जर घडी केली, काय तयार व्हायला पाहिजे याच्यापैकी? घनाकृती, समभुज, त्रिकोण का गोल? शंकू. काय तयार व्हायला पाहिजे? शंकू. अशा पद्धतीचा शंकू तयार होईल बघा. हे अशा पद्धतीची टोपी, आपण बर्थडेला टोपी वापरतो का? बर्थडेला टोपी, ती टोपी तयार होणार, हे लक्षात घ्या. ठीक आहे, उत्तर काय पाहिजे? 54 बी यायला पाहिजे. 54 बी यायला पाहिजे. काही डाऊट याच्यामध्ये? चला फटाफटा सांगत चला, डाऊट असेल तर. फक्त चेक करतोय आता. चला
पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या अक्षर मालिकेत काही अक्षरे गाळलेली आहेत, तर योग्य पर्याय निवडा. याला म्हणणार तुम्ही की लयबद्धता जे चॅप्टर आहे तो लयबद्धता चॅप्टर आहे, लक्षात ठेवा. लयबद्धता. चला सांगा बरं काय उत्तर आलं पाहिजे 55चं. 55चं बघा सिंपल आहे, इथं मी लिहितो आता. टी 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 डॅश टी टी एफ टी डॅश एच डॅश आय जे डॅश जे ए ए. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. 17 आहे म्हणजे 4 चौक 16 आहे की नाही. 4 चौक 16. आता बऱ्याच जणांनी उत्तर दिलं बी. बी बी एक चेक करू. बी म्हणजे काय आलंय, टी जी जी एच जे. बघा टी टी एच गडबड झाली का रे किन्यात माझ्या. 1 2 4 बरोबर आहे. त्यांनी टर्म्स दिल्यात 5. टर्म्स दिल्यात 5. काही हरकत नाही, चेक करू आता. एखादं डबल टायपिंग झालं असेल, चेक करू आता. आता बघा इथं इथं जर मी बघितलंय बाबा 17 टर्म्स आहेत, तर तुम्ही तिथं 4-4च्या टर्म्स पण तयार करू शकाल. लक्षात घ्या, 4-4च्या पण टर्म करू शकाल. आता बघा इथं त्या दिलेल्या आहेत त्यांनी 1 2 3 4 4 आणि इथं त्यांनी मी 4 लिहिले 1 2 3 4, पण त्यांनी 5 हे दिलेले आहेत. हरकत नाही, एकदा चेक करतो तुम्हाला सांगतो. ओके, टेन्शन घेऊ नका, मी चेक करतो. प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिका चेक करतो, माझ्याकडे आहे. टेन्शन घ्यायचं काही काम नाही. टेन्शन घेण्याचं काही काम नाही. मी लगेच चेक करतो, टायपिंग मिस्टेक आहे का चेक होईल, लगेच उत्तर निघेल आपला. ठीक आहे. हा मी बोललो ना तुम्हाला 1 2 3 4 5 करेक्ट आहे. करेक्ट आहे. हे बघा इथं आहे बरं का, बार काय ना दिलंय, जीच्या डोक्यावर दिलंय, ते दिसलं नाही तिथे. ठीक आहे, आता लिहून दाखवतो इथे पुन्हा एकदा लिहून दाखवतो. प्रश्न कसा आहे तो लिहून दाखवतो. थांबा. तेच म्हणलं 17 15 असं म्हणजे भाग जाणारी संख्या नॉर्मली असते. ठीक आहे. यस. आता बघा काय काय आहे इथे प्रश्नपत्रिकेत असं दिलेलं आहे. सी टी टी डॅश ई ई एफ जी. आता 2 डॅश आहेत. ठीक आहे, आता 2 डॅश आहेत दादा. नंतर एच डॅश आहे, आय के डॅश आहे, के 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 असं दिलेलं आहे. ठीक आहे, फक्त हा इथला डॅश आहे तो कमी पडला, तर 2 डॅश आहेत. ठीक आहे, 2 डॅश आहेत. यस, आता बरोबर आलेलं आहे टायपिंग मध्ये. आता बघा तुम्ही जर सांगितलं किती झाले मग आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. 18 म्हटले की तुम्ही मास्तर म्हणणार याचे आपण जर भाग पाडायचे ठरले तर 6 6चे 3 3चे भाग पाडू शकतो. लक्षात ठेवा. ओके, 6 6चे की 3 3चे भाग पाडू शकतात. आता बघा सिंपल आहे. आता जर 6 6चे जर भाग पाडले आपण, 3चे भाग पाडले तरी चालेल. 18 आहेत. एक तर 3चे भाग, 6चे भाग, 3 6 18 6 3 18 आहे की नाही, किंवा 9चे भाग, असंही तुम्ही याच्यातले भाग पाडू शकतात. पण आता तुम्ही उत्तर दिलंय ते चेक करून बघू. डी जी टी एच आणि पुढे काय दिलंय जे. ओके, रिदम आहे का चेक करा, याच्यामध्ये रिदम आहे का चेक करा. बघा सी डी डी डी. ओके, कुठपर्यंत कुठपर्यंत रे, सी डी डी डी, परत डबल ई. ओके, परत एफ जी जी ट्रिपल जी आलं. जसं आता इथं बघा मी तुम्हाला बोललो ना 6 6चे भाग पाडू शकतात. सी डी 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 ई ई एक भाग, बघा एफ जी जी जी, एच एच परत 6 भाग, आय जे 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 के के. तुम्हाला बोललो ना 6 त्रिका 18, रिदम आलं ना, सिंपल आहे. हे बघा सी एक वेळेस आहे, ठीक आहे, तर पण एफ एक वेळेस आहे, डी 3 वेळेस आहे, इथं जी 3 वेळेस आहे,
ही 2 वेळेस आहे, इथं एच 2 वेळेस आहे. तसंच इकडं पण आहे. पर्याय क्रमांक बी हे तुमचं करेक्ट उत्तर. करेक्ट उत्तर. ओके. रिदम पाहिजे, सिमिलॅरिटी पाहिजे त्याच्यामध्ये. काय पाहिजे? सिमिलॅरिटी. येस. ओके. म्हणून म्हणलं ना 3, 6, 9. आता 3, 3चा पडून काही फायदा नव्हता, लवकर लक्षात नसतं आपल्याला. आहे की नाही? सी, डी, 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 ई, ई, एफ, जी, जी. बघा सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के असं आलेलं आहे. ठीक आहे? चलो आता पुढे सरकूया. गटात न बसणारा शब्द ओळखा. एकदम सोपा प्रश्न आहे. ॲल्युमिनियम, तांबे, पित्तळ, चांदी. चला सांगा बरं. पांचट असा प्रश्न आहे. चला पटापट सांगा. चला सांगा लवकर. गटात न बसणारा काय? ॲल्युमिनियम, तांबे, पित्तळ, चांदी. यस. चला सांगा पटपट पटपट. यस. बऱ्याच जणांचे उत्तर काय आलं रे. आता बघा मी तुम्हाला बोललो ना हे कन्फ्युजिंग प्रश्न आहेत इथं. हा प्रश्न मी कन्फ्युजिंग मध्ये टाकणार. त्याला तुम्ही चॅलेंज करू शकतात की सर याचे 2 उत्तर निघू शकतात. लक्षात घ्या. ठीक आहे. पण आपल्याला जे उत्तर जे आहे अपेक्षित जे उत्तर आहे ते अपेक्षित उत्तर आहे पितळ परीक्षेच्या दृष्टीने. आता बघा कन्फ्युजिंग काय आहे हे लक्षात ठेवा. कन्फ्युजिंग काय आहे हे पण लक्षात. हा हे त्याचं उत्तर आहे. पण कन्फ्युजिंग काय आहे सांगा. माझ्या मते याचं उत्तर ॲल्युमिनियम सुद्धा येतं. ॲल्युमिनियम सुद्धा येतं. ठीक आहे. माझ्या मते उत्तर चांदी सुद्धा येतं. कारण प्रत्येकाचे वैशिष्ट्य वेगळे आहेत ना. ॲल्युमिनियमचं काय वैशिष्ट्य आहे? तो सर्वात हलका आहे. एरोप्लेन मध्ये त्याच्यामुळेच ॲल्युमिनियमचा जो आहे तो वापर केला जातो नॉर्मली. आहे की नाही? माझ्या मते उत्तर यायला पाहिजे ए. लक्षात यायला लागले. चांदी का? चांदी ही जर पाहायला गेलं बरेच जण चांदी घालतात, सोनं घालतात. एक प्रकारे राजधातू मानलं जातं नॉर्मली. म्हणून तिथं चांदी पण येऊ शकतं. म्हणजेच काय झालं? चांदी, पित्तळ झालं, तांबे झाले. प्रत्येकाचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहेत. म्हणून आपल्याला जे अपेक्षित आहे इथं ते त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पित्तळ दिलेलं आहे त्यांनी. पण परीक्षेमध्ये असा प्रश्न आला त्या प्रश्नाला तुम्ही चॅलेंज करू शकता. चॅलेंज म्हणजे काय? त्यांना सांगू शकतात की असं असं याचं उत्तर ॲल्युमिनियम पण असू शकतं. तर तुम्ही एक्सप्लेनेशन देऊन हा प्रश्न तुम्ही कॅन्सल पण करू शकता. लक्षात यायला लागले. पण ठीक आहे. आता आपण सराव पेपरमध्ये घेतलाय विश्लेषण देतो. समाजसेवक या शब्दातील खालीलपैकी कोणता शब्द तयार होत नाही? समाजसेवक. चला सांगा बरं. समाजसेवक या शब्दातील समाजसेवक. आता बघा याच्यात पण कन्फ्यूज होताल बरं का तुम्ही. सरळ सरळ शब्द घेतले तर होणार नाही. जसं उदाहरणार्थ बघा समाजसेवक मध्ये समाज आहे आहे, सेवक आहे आहे, पण नमाज नमाज आहे का? नाहीये. नमाज कशातच नाही. नच नाही ना इथं. नच नाही तर नमाजचा प्रश्न येतच नाही. नच नाही तर तुम्हाला सर कसं हा आहे का? हा कसं हा तसं जर पाहायला गेलं तर क आणि स स आणि क हे लक्षात घ्या. स आणि क तयार होत आहेत ना याच्यापासून कस तयार होतोय कस. म्हणून हे 3 आहेत. समाज आहे, सेवक आहे, कस आहे. पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. एका सांकेतिक भाषेत प्लॅटो या शब्दाला ठीक आहे हा संकेत दिलेला आहे. तर 043 ला काय त्याच्यातूनच शोधायचंय. काही वेगळं काही नाही बरं का. त्याच्यातूनच शोधायचंय. मित्रांनो बघा टी ला काय नंबर दिलाय 3, एल ला काय नंबर दिलाय 5 असं आपल्याला शोधायचंय. मग बघा 0 4 3 तर 0 4 3 शून्यला काय दिलेलं आहे? टी दिलेला आहे. ओके. 4 ला काय दिलेलं आहे? ओ दिलेला आहे. ओ आणि 3 ला काय दिलेलं आहे? 3 ला पी दिलेला आहे. पी टॉप. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर यायला पाहिजे. टॉप. समजलं?
यस यस, समजतंय का? यस, समजतंय का? पुढचा प्रश्न. घोड्याला वाघ म्हटले. चला सांगा पटापटा. बघा तसाच प्रश्न मी काय बोललो, सर्वात शेवटी जायचं. कुठं जायचं? सर्वात शेवटी जायचं. शेवटी गेलात लगेच प्रश्न विचारला जातो, शिंग असणारा प्राणी कोणता? आता यापैकी शिंग असणारा प्राणी कोण आहे? घोड्याला आहे का, वाघाला आहे का, बैलाला आहे? ओके, ते शिंग असणारा प्राणी बैल आहे, पण बैलाला काय म्हटलंय? हत्ती म्हटलंय. तर उत्तर आपला हत्ती यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2. बघा सिंपल गोष्ट आहे. शिंग कुणाला आहेत? शिंग आहेत बैलाला, या प्रश्नापैकी बरं का. बैलाला काय म्हटलं गेलेलं आहे? हत्ती म्हटलं गेलेलं. ओके, बैलाला काय म्हटलं गेलेलं आहे? हत्ती. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. समजा लागले? यस. बघा आपल्या एटीएम गुरु ह्या ऍप मध्ये हे जे पुस्तक आहे, हे बुद्धिमत्ता बूस्टर नावाचं पुस्तक मी स्वतः लिहिलेलं आहे. ओके, तर हे पुस्तक तसं जर पाहायला गेलं तर नॉर्मली एमपीएससीचे पोरं, पोलीस भरतीचे पोरं, तलाठीचे पोरं पण वापरतात. पण यातले प्रश्न जे आहेत ना समतुल्य आहेत तुमच्या एनएमएस स्कॉलरशिप नवोदयाच्या अनुषंगाने. जवळपास या प्रश्न ह्या पुस्तकामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, या पुस्तकामध्ये जवळपास 9 दुनी 18, 14 28 2 32 32 5 37 38 चॅप्टर कव्हर केलेले आहेत. ओके, त्यातले तुमचे महत्वाचे 4-5 चॅप्टर तुमच्यासाठी नाही आहेत यातले, बाकीचं सर्व चॅप्टर तुमच्यासाठी आहे. अतिशय महत्वपूर्ण हा पुस्तक आहे. हे पुस्तक तुमच्या ऍपमध्ये, एटीएम गुरु ऍपमध्ये तिथंच जाणार. ओके, तिथंच ते पुस्तक पीडीएफ स्वरूपात तुम्हाला ते भेटेल. ते तुम्हाला तिथून परचेस करावं लागेल. तुम्ही परचेस करू शकतात पुस्तक आणि सराव पण करू शकतात, कारण अजून वेळ गेलेली नाही. अजून बऱ्याच परीक्षा आपल्या बाकी आहेत. एनएमएस संपली म्हणजे काय सगळं संपलं नाही असं नाही. बऱ्याच परीक्षा बाकी आहेत. स्कॉलरशिप असू शकते, पुढे चालून नवोदय असू शकते, एमटीएससी आहे, महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन फॉर्म भरला असेल ठीक आहे. ते तुम्ही पुस्तक आवर्जून परचेस करा. ओके, यस. चलो आता बघा पुढं. यस, धन्यवाद बीएम पाटील, तुम्ही शिकवणार तर समजेलच ना सर. धन्यवाद धन्यवाद. चला पुढचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत, चला सांगा उत्तर. चला ऍप मध्येच आहे पुस्तक, पीडीएफ स्वरूपात ते भेटेल तुम्हाला. तिथंच ऍप मध्येच वाचायला भेटेल तिथे. ओके, बाहेर तुम्हाला ते डाउनलोड होत नसतं. 100% घ्या, मी तर म्हणतो घेऊन टाका, काय फरक नाही पडत. 50 रुपयाचं आहे फक्त ते. ठीक आहे. एका सांकेतिक भाषेत मार्च हा शब्द OCTEJ OCTEJ म्हणून ओळखला जातो, तर रिटर्न हा शब्द कसा ओळखला जाईल? सिंपल आहे मित्रांनो. यम, आता बघा मला नंबरिंग पण पाठ आहे दादा. MARCH, यम 13 नंबरला आहे, ए 2 नंबर सॉरी ए 1 नंबरला आहे, आर 18 नंबरला आहे, सी 3 नंबरला आहे, एच 8 नंबरला आहे. ठीक आहे. आता OCTEJ सिंपल आहे. ओ किती नंबरला आहे? 15, सी 3, जे नाही टी आहे हा, टी 20, ई 5, जे 10. कितीचा फरक आहे? 13 2 15, 1 2 3, 18 2 20, 3 2 5, 8 2 10, 8 2 10. ठीक आहे. हेच डिफरन्स आपल्याला इथं घ्यायचा आहे. कुठे? रिटर्न. हा, रिटर्न आर 18 नंबर, ई 5 नंबर, टी 20 नंबर, यू 21 नंबर, आर 18 नंबर, एन 14 नंबर. आर प्लस 2 20, 5 प्लस 2 7, 20 प्लस 2 22. बघा 20 नंबरला टी आहे, 7 नंबरला काय रे बाबा? जी आहे. टी व्ही नंबरला आहे, टी जी व्ही. एवढं दिसतंय का? कुठं चेक करा. एवढं जरी भेटलं तरी उत्तर निघतंय तुमचं. टी जी व्ही बघा, टी आहे इथं. ओके, टी आहे. ओके, हे कॅन्सल, हे कॅन्सल. टी जी, जी आहे, जी आहे, जी आहे, जी नाहीये, हे कॅन्सल. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं बरोबर आहे. पूर्ण चेक. हा सांगतो पुस्तकाचं सांगतो. बरेच तुमचे प्रश्न आले पुन्हा. हे पुस्तक
आपल्या एटीएम गुरु ऍप मध्येच आहे. एटीएम गुरु ऍप मध्ये आहे. ठीक आहे. लेक्चर संपल्यावर बघा नंतर. ठीक आहे. बघा सांगतो मी तुम्हाला नेमकं कुठं आहे ते. एटीएम गुरु मध्ये ऑल बॅचेस मध्ये जायचं. ठीक आहे. एटीएम गुरुचं हे 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 उघडलं आपलं एटीएम गुरु. ठीक आहे. एटीएम गुरु मध्ये ऑल बॅचेस मध्ये उघडलं. ऑल बॅचेस मध्ये बघा इथं दिलेलं आहे बुद्धिमत्ता बूस्टर पुस्तक, बूस्टर उमेश पाटील, 49 रुपये. ठीक आहे. तुम्ही परचेस करू शकतात. लक्षात ठेवा. अतिशय चांगलं पुस्तक आहे बरं का, दर्जेदार पुस्तक आहे, माझं आहे म्हणून सांगत नाही, परंतु ते तुम्हाला फार महत्वाचं ठरणार आहे. लक्षात, फार महत्वाचं ठरणार आहे. अंदाजपणे ते तुम्ही घेऊन टाका, मित्रांना सुचवा, तुम्ही पण या. ओके, चला. 50 रुपये म्हणजे काय जास्त नाही आहे. तरी त्याची किंमत, पुस्तकाची किंमत खरी जर पाहायला गेलं तर 350 रुपये. पुस्तक जर घ्यायला गेले असं तर 350 रुपयाला येतं हे. पण आता पुस्तक मार्केटला अवेलेबल नाही, संपले. प्रिंटिंग करायला टाकली 1 महिन्यानंतर, बघू आता त्याला. ठीक आहे. त्यापेक्षा आपल्याला ऍप मध्येच भेटते. चला, हा प्रश्न आता. सर्व मुले शक्तिमान असतात, काही मुले क्रिकेट खेळतात. या माहितीवरून खालीलपैकी कोणते, आता कोणते अर्धाच प्रश्न दिला रे, अर्धाच प्रश्न दिला. पण टायपिंगचं झालंय का अर्धा? ठीक आहे, याला स्किप करू आपण, पुढे सरकू. कारण प्रश्न असा येऊ शकतो कोणते चुकीचे आहे, कोणते बरोबर आहे, असाही प्रश्न होऊ शकतो ना. त्यामुळे आपण तो स्किप करू, पुढे सरकू, वेळ आपल्याकडे कमी आहे. 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने सुरू होईल? कोणत्या वाराने सुरू होईल? बघा आता बघा 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? 1996. बघा 1996, 1999. सिंपल आहे राजा, सोमवार येत आहे. ठीक आहे. शॉर्टकट काय सांगते? शॉर्टकट ही सांगते की 1999 वजा 1996. 1999 वजा 1996 किती वर्ष रे? 3 वर्ष. किती वर्ष? 3 वर्ष. या 3 वर्षामध्ये लीप वर्ष आहे का कोणतं? हो आहे ना, 1996 हे लीप वर्ष आहे. +1 म्हणजे 4. म्हणजेच या सोमवार पासून किती दिवस पुढे ढकलायचं रे? 4 दिवस. म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार करायला पाहिजे, शुक्रवार. शुक्रवार. पर्याय क्रमांक 2 हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2. हे पुस्तक घरपोच नाही, पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला ऍप मध्येच बघायला भेटतं. फिजिकली पुस्तक घरी येत नाही. ऍप मध्ये 49 रुपयाला घेतलं तर ऍप मध्येच बघायला भेटेल तुम्हाला, कधी पण बघायला भेटेल. मग आहे की नाही? पुस्तक घरपोच, ऍप मधलं पुस्तक घरपोच येत नाही. घरपोच यायला माझ्याकडे पुस्तकं संपलेली आहेत आता सध्याच्या स्थितीत, ते ऍप मध्येच दिसतं. चलो, 1 जानेवारी 2016 ला शुक्रवार होता. 31 डिसेंबर 2016 ला काय आहे सांगा? कॅलेंडरवरचे प्रश्न आहेत. कॅलेंडरवरचे प्रश्न आहेत. 63 क्रमांकाचा प्रश्न आहे. 63 क्रमांकाचा प्रश्न आहे. लक्षात घ्या मित्रांनो. 2000 सर्वात पहिले तर 2016 हे लीप वर्ष आहे. 2016 हे लीप वर्ष आहे. ठीक आहे. 1 जानेवारी 2016. 2016 तर 31 डिसेंबर 2016. लक्षात यायला लागले? आता सिंपल आहे राजा. 1 जानेवारी 2016 सुरुवातीचा दिवस, शेवटचा दिवस 31 डिसेंबर 2016. सिंपल आहे राजा. 2016 हे काय आहे? लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. 366 दिवस म्हणजे 7 न जर भागलं, 7 1 7, ठीक आहे. त्याचं उत्तर येणार आहे 52 आठवडे 2 दिवस. उरले किती? 2 दिवस. जर काटाकाटी केली तर बाकी किती उरणार आहे? 2 दिवस. कधीही आठवड्यांचं कॅल्क्युलेशन करायचं नाही. उरलेले 2 दिवस आहेत ना, याचा अर्थ शुक्रवारपासून 2 दिवस पुढे, शनिवार, रविवार. लक्षात घ्या. म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे. 63 दिलं ना, हा पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे. आणि बघा समजून घ्या मग, शॉर्टकट काय सांगते? जर
लीप इयर असेल तर 2 दिवस पुढे ढकला. यायला लागले. तोच वार तर 2 दिवस उरता येत नाही. ते 365 दिवस जर आपण जर केलं 365 ला 1 दिवस उरतोय, लक्षात घ्या. नाही हे 366 दिवस. हा माफ करा माफ करा माफ करा, हा 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 लीप इयर आहे ना आपला, हा इयर आहे ना. हा करेक्ट आहे. 1 जानेवारी माफ करा. हा हे 365 दिवस येणार आहे, कारण हा 1 जानेवारी धरायचं काम नाहीये. 1 जानेवारी धरायचं काही काम नाहीये, हे लक्षात ठेवा. 1 जानेवारी धरायचं काम नाहीये. इथं थोडस आपण हे केलंय, रिवर्स जाऊया. ओके, हे 2 दिवस न घेता इथं 365 दिवस घ्यावा लागेल. माफ करा, 365 दिवस घ्यावा लागेल. एक लक्षात घ्या, 365 का, कारण की 1 जानेवारी आणि 31 डिसेंबर यांच्या दरम्यान जर पाहायला गेलं, 1 जानेवारी हा आपण काय करतो, यस यस तोडून देतो, लक्षात ठेवा, तोडून देतो. करेक्ट आहे. काय म्हणतायत तुम्ही? हो, यस यस. हो बरोबर आहे, बरोबर आहे. शुक्रवार दिलाय ना. आता आपल्याला पुढचा पुढचा थोडी विचारलाय, त्याच इयरचा विचारलेला आहे. ओके, त्याच इयरचा विचारलेला आहे, लक्षात ठेवा. पुढचा नाही विचारला, पुढचा नाही विचारला, त्यामुळे गडबड होऊ देऊ नका. आपण काय असतो माहित आहे का? हा बरोबर आहे ना. पुढचा नाही विचारला, पुढचा म्हणजे कोणता रे राजा हो? सिंपल आहे, पुढचा म्हणजे 1 जानेवारीचा नाही विचारला त्यांनी. 366 दिवस जरी पकडले आपण, 366 की नाही, हा 366. हा समजून घ्या पूर्ण एकदा. जर 1 जानेवारी जो आहे 31 डिसेंबर विचारलेला आहे, 1 जानेवारी नाही विचारला. ओके, 1 जानेवारी जर विचारला असता तर उत्तर आलं असतं रविवार, 2 दिवस पुढे. 2 दिवस पुढे नाही, आपल्याला काय करावं लागणार आहे, हा 1 जानेवारी स्किप करावा लागणार आहे. उरले किती? 366 दिवस असतात ना ऍक्च्युली लीप वर्षामध्ये. लीप वर्ष आहे ना, त्यातला 365 आपल्याला दिवस घ्यायचे का, एक दिवस मायनस करावा लागेल 1 जानेवारी न घेता. लक्षात आलंय? म्हणजेच आपल्याला 365 जो आहे त्याला भागाकारामध्ये 7, उरला किती? 1. ह्या शुक्रवारपासून 1 दिवस पुढे उत्तर यायला पाहिजे शनिवार. ठीक आहे, उत्तर यायला पाहिजे शनिवार. काही डाऊट याच्यामध्ये? आता जर प्रश्न असा विचारला असता, बघा मी पुन्हा एकदा सांगतो, प्रश्न दुसरा काही विचारला, प्रश्न कसा विचारतील, 1 जानेवारी 2016 ला शुक्रवार आहे, शुक्रवार आहे, तर 1 जानेवारी 2017 ला 2017 ला 1 जानेवारी 2017 ला कोणता वार आहे? तर तुम्ही 2 दिवस घेऊ शकतात, लक्षात ठेवा. तर 2 दिवस घेऊ शकतात, म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार. अशा परिस्थितीमध्ये उत्तर आलं असतं रविवार. कन्फ्यूज करण्यासाठी हा प्रश्न टाकलेला आहे, टॅप करण्यासाठी हा प्रश्न टाकलेला आहे, हे लक्षात ठेवा. समजलं? यस. चला आता बघा, 63 प्रश्न झाले, अजून 2 प्रश्न घेऊ म्हणजे आपण 65 प्रश्न कंप्लीट होतील. गटात न बसणारे इसवी सन कोणते? गटात न बसणारे सांगा कोणते? आता गटात न बसणारे म्हणल्यावर लीप वर्ष आपल्याला शोधावं लागतील, किंवा दुसरं काही वैशिष्ट्य आहे का शोधावं लागेल आपल्याला, आहे की नाही? दुसरं काही वैशिष्ट्य आहे का शोधावं लागेल. बघा 1900 हे आहे का? नाही. 2004 हो, हे लीप वर्ष आहे. 2004 हे लीप वर्ष आहे. ओके, बघा इसवी सन 2011 हे लीप वर्ष नाही. 1984 हे लीप वर्ष आहे का? बघा हो आहे, लीप वर्ष आहे. बघा 4 न भाग जाते ना, 84 ला 4 न भाग जातोय, 4 2 8 4 1 4. ओके, हे लीप वर्ष आहे. गटात बरं न बसणारे, आता 1900 हे लीप वर्ष आहे का? कमेंट करा बरं. मजा पहा आता, 1900 हे लीप वर्ष आहे का? कमेंट करा, मला सांगा. 1900 हे लीप वर्ष आहे का? कमेंट करा, मला सांगा. पट 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 पट.
सांगा 1900 लीप वर्ष आहे का? बघा शतक वर्ष जर आलं समजून घ्या, शतक वर्ष आता 1900 शतक वर्ष आलं तर 400 भाग झाला पाहिजे, त्याला 400 भाग झाला पाहिजे, लक्षात घ्या. मग आता समजून घ्या 400 भाग जाण्यासाठी 1900 भागाकारामध्ये मी 400 जर केलं, 00 कॅन्सल, 00 कॅन्सल, 4 1 4, 4 चौक 16, 3 भाग जात नाही म्हणून हे लीप वर्ष नाहीये, लीप वर्ष नाहीये. पण 1984 आणि 2004 याचं असं वैशिष्ट्य आहे, या तिन्ही ए बी सी या तिघांना पण 4 न भाग जातो, 4 न भाग जातो. फक्त 2011 ला 4 न भाग जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. हे विसंगत घटक आहे. गटात न बसणारे इसवी सन कोणते? गटात न बसणारे इसवी सन कोणते? बघा जर 400 न भाग गेला तर ते शतक वर्ष काय असतंय? लीप वर्ष असतंय. 400, 800, 1200, 1600, 2000 याच्यात आहे का 1900? कुठंच नाही ना. ओके, यस. 4 ची कसोटी वापरा, उत्तर निघतं तुमचं. 2011 हे वेगळे. ठीक आहे, यस. तर शेवटचा प्रश्न, मग आपण इथं थांबणार. 19 जुलै 2007 ला गुरुवार होता, तर 2007च्या 31 डिसेंबरला कोणता वार होता? कोणता वार होता? बघा माझं नेटवर्क संपलं आहे सर. आता ठीक आहे बाबा, मी आता काय करू शकतो? तुझं नेटवर्क संपलं तर ठीक आहे, तिथून तर मी नेट देऊ शकत नाही तुला, वायफाय देऊ शकत नाही. त्यासाठी तुला इथं यावं लागेल ना दादा. आदल्या लक्षात घे. ठीक आहे, चला समजून घ्या आता. 19 जुलै 2007 ला गुरुवार आहे. ओके, 19 जुलै 2007 लिहिलेलं आहे मी, डबल लिहित नाही, वेळ जाईल आपला. बघा 19 जुलै 2007 ला गुरुवार आहे. 2007च्या 31 डिसेंबरला काय आहे मित्रांनो? इथं एक्स्ट्रा ऑर्डिनरी डेज, जादाचे दिवस आपल्याला काढायचे जुलै पासून काढायचे. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. आता मित्रांनो मला सांगा, आपण शिकलोयत एक्स्ट्रा ऑर्डिनरी डेज काढायचं, जास्तीचे दिवस काढायचे आहे की नाही. आता बघा जुलैमध्ये किती दिवस आहेत? 19 दिवस आहेत. ओके, 19 दिवस संपलेत, उरले किती? मग तुम्हाला काय करावं लागेल? 31 वजा 19, 11 मधून 9 गेले, 2 राहिले, हातचा देऊन टाकला, 3 मधून 2 गेले, 12 राहिले आहे की नाही. 12 दिवस जुलैचे. ऑगस्टचे मित्रांनो मला सांगा, ऑगस्टचे पूर्ण दिवस घ्यायचे का 31 नाही, 31 ला 7 न भागायचं. किंवा माहित नसेल तर मी तुम्हाला स्टेप्स लिहून दाखवतो. 31 सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30, डिसेंबरचे किती दिवस रे? 31 दिवस. लिहून टाका. लिहिले. आता बघा प्रत्येकाला 7 न जर भाग दिलं, 7 दुनी 14, भाग जात नाही, पण 7 1 7, उरले किती? 5. 12 वजा 7 5. 31 ला 7 न भाग दिलं, उरले 3. 30 ला 7 न भाग दिलं, उरले 2, परत 3, परत 2, परत 3. यांची बेरीज करा. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 किती रे? 15, 15 आणि 3 किती रे? 18, भागाकारामध्ये 7, 7 1 7, 7 2 14, उरले किती? 4. जी बाकी उरते ना राजाओ, तेवढे दिवस पुढे ढकलायचे. म्हणजे गुरुवार पासून किती दिवस? 4 दिवस. गुरुवार नंतर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. पर्याय क्रमांक बी. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, 65 जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे, आता लेक्चर संपल्या तुम्ही कुठं जाणार आहात? एटीएम गुरु या ऍप वर जाणार आहात. ठीक आहे, डाउनलोड केलेलं आहेच, नसल केलं तर करा. आता केलंच आहे, नसल केलं काय? ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे ऑल कोर्सेस मध्ये जा. त्याच्यामध्ये पुस्तक PDF स्वरूपामध्ये आहे, 49 रुपयामध्ये घेऊ शकतात. ठीक आहे, चला आपण इथं थांबूयात. गुड नाईट, बाय.